ऑफिसमधलं प्रेझेंटेशन असो किंवा महिन्याच्या खर्चाचा हिशोब, आपली अनेक कामं दोन नावांभोवती फिरतात, वर्ड आणि एक्सेल. पण आपण खरंच या साधनांचा पुरेपूर वापर करतो का? चला, आजच्या भागात आपण हेच बघणार आहोत की या साधनांचा पुरेपूर वापर कसा करायचा. हे आयकॉन्स बघितल्या ओळखले असतील नाही का? ही फक्त सॉफ्टवेअर नाहीत, तर आपल्या आधुनिक कामाची आणि शिक्षणाची डिजिटल लेखणी आणि वही आहेत. यांच्याशिवाय आजच्या जगात काम करणं जवळजवळ अशक्यच आहे. पण कधी विचार केलाय, व्यावसायिक अहवाल, प्रभावी रेझ्यूम आणि मोठमोठं डेटा विश्लेषण हे सगळं नेमकं कसं तयार होतं? या सगळ्याचं उत्तर दडलंय ते याच दोन सॉफ्टवेअरमध्ये. चला तर मग शोधायला सुरुवात करूया. चला तर मग आपल्या या सफरीची सुरुवात करूया मायक्रोसॉफ्ट वर्डने. हा एक असा मंच आहे जिथे आपले शब्द आकार घेतात. मायक्रोसॉफ्ट वर्ड हे व्यावसायिक दस्तऐवज, पत्र आणि अहवाल तयार करण्यासाठी सर्वोत्तम साधन आहे. पण एक गंमत सांगतो, तुम्हाला माहिती आहे का, याचं सुरुवातीचं नाव मल्टीटूल वर्ड होतं. तुम्ही वर्ड उघडता तेव्हा स्क्रीनच्या वर जी साधनांची पट्टी दिसते ना, तिला म्हणतात रिबन. सोप्या भाषेत सांगायचं तर हा आपला डिजिटल टूलबॉक्स आहे, जिथे प्रत्येक कामासाठीचं हत्यार तयार आहे. आणि याच रिबनमध्ये तुम्हाला फाईल, होम, इन्सर्ट, डिझाईन असे वेगवेगळे टॅब्स दिसतील. प्रत्येक टॅबमध्ये त्या कामासाठीची साधनं व्यवस्थित मांडलेली आहेत, ज्यामुळे काम करणं खूप सोपं होतं. आणि मग येतो मधला मोठा भाग, तो म्हणजे वर्क एरिया. हा आपला कोरा कॅनव्हस आहे, जिथे आपल्या कल्पनांना आपण शब्दांचं रूप देतो. या वर्क एरियामध्ये एक लहानशी लुकलुकणारी रेषा दिसतीये, बरोबर? तिला कर्सर किंवा इन्सर्शन पॉइंटर म्हणतात. हे आपल्याला सांगतं की आपण जे टाईप करणार आहोत ते नक्की कुठे दिसणार आहे. चला, आता एक छोटासा प्रश्न. विचार करा, तुम्ही जेव्हा वर्ड उघडता आणि काहीही सेटिंग बदलत नाही, तेव्हा तुमचा मजकूर आपोआप कोणत्या बाजूला अलाइन होतो? उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे की जस्टिफाय? जरा विचार करा, उत्तर पुढच्या स्लाइडमध्येच आहे. याचं उत्तर मिळतं होम टॅबमध्ये, जो खरं तर टेक्स्ट फॉर्मॅटिंगचा कमांड सेंटरच आहे. इथे तुम्ही फॉन्ट स्टाईल, आकार, रंग सगळं काही बदलू शकता. आणि हो, त्या प्रश्नाचं उत्तर डिफॉल्ट अलाइनमेंट नेहमी डावी म्हणजेच लेफ्ट असते. आणि जर तुम्हाला आणखी बारीक कंट्रोल हवा असेल तर त्यासाठी आहे पॅरेग्राफ डायलॉग बॉक्स. याच्या मदतीने तुम्ही अलाइनमेंट आणि स्पेसिंग इतकं अचूकपणे सेट करू शकता की तुमचं डॉक्युमेंट एकदम प्रोफेशनल दिसेल. पुढे आहे इन्सर्ट टॅब. नावाप्रमाणेच हा टॅब आपल्या डॉक्युमेंटला अधिक प्रभावी बनवण्यासाठी वापरला जातो. म्हणजे तुम्ही टेबल, चित्र, चार्ट, पेज नंबर असं बरंच काही ॲड करू शकता. आता आणखी एक प्रश्न. समजा तुम्ही एक मोठा रिपोर्ट लिहिलाय, त्यातल्या स्पेलिंग आणि व्याकरणातल्या चुका शोधण्यासाठी वर्डमध्ये कोणतं साधन वापरलं जातं? थोडा विचार करा, उत्तर लगेचच सांगतोय. बरोबर, स्पेलिंग आणि ग्रॅमर चेक. आणि हे महत्त्वाचं साधन आपल्याला सापडतं रिव्ह्यू टॅबमध्ये. खरं तर प्रूफ रिडिंगसाठी हा टॅब खूपच महत्त्वाचा आहे. यात थिसॉरससारखे साधनं पण आहेत, जी तुम्हाला अधिक चांगले शब्द सुचवून तुमचं लिखाण प्रभावी बनवतात. ठीक आहे, चला आता शब्दांच्या दुनियेतून बाहेर पडून आकड्यांच्या विश्वात जाऊया. आपल्या या सफरीचा दुसरा भाग आहे एक्सेल. इथे आपण डेटाला संघटित करून त्यातून अर्थपूर्ण माहिती कशी काढायची ते शिकणार आहोत. तर स्प्रेडशीट म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा माहितीचा एक मोठा तक्ता आहे, जिथे स्तंभ म्हणजेच कॉलम्स आणि ओळी म्हणजे रोज मध्ये डेटा मांडलेला असतो. यामुळे डेटा सांभाळणं आणि त्याचं विश्लेषण करणं खूप सोपं होऊन जातं. तुम्ही एक्सेल उघडल्यावर बघाल तर पूर्ण स्क्रीन म्हणजे अक्षर असलेल्या स्तंभांचं आणि आकडे असलेल्या ओळींचं एक जाळं आहे. याच रचनेमुळे आपण डेटा व्यवस्थित मांडू शकतो. या जाळ्यातल्या प्रत्येक छोट्या चौकटीला सेल असं म्हणतात. आणि गंमत म्हणजे प्रत्येक सेलचा एक स्वतःचा पत्ता असतो, ज्याला सेल ॲड्रेस म्हणतात. हा पत्ता कॉलमचं अक्षर आणि रोच्या क्रमांकाने बनतो. उदाहरणार्थ F5. एक्सेलची खरी जादू आहे त्याच्या फॉर्म्युल्यांमध्ये. आणि फॉर्म्युला लिहिणं वाटतं तितकं अवघड नाही. फक्त बरोबरीच्या चिन्हाने सुरुवात करायची. फंक्शनचं नाव लिहायचं, जसं की सम, आणि ज्या सेल्सची गणना करायची आहे ते सिलेक्ट करायचे. बस, तुमचं काम आपोआप होईल. ही काही सामान्य पण खूप उपयोगी फंक्शन्स आहेत. बघा, सम वापरून तुम्ही महिन्याच्या खर्चाची बेरीज करू शकता. ॲव्हरेजने विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी काढता येते आणि काउंटने किती लोकांनी फॉर्म भरला हे मोजता येतं. किती सोपं आहे. एक्सेल फक्त आकडेमोड करत नाही, तर त्या आकड्यांना एका गोष्टीत रूपांतरित करतं. मग सांगा बरं, यापैकी कोणते चार्ट्स एक्सेल तयार करू शकतं? बार चार्ट, लाईन ग्राफ की पाय चार्ट? आणि याचं उत्तर आहे हे सगळेच. एक्सेल बार चार्ट, लाईन ग्राफ, पाय चार्ट असे अनेक प्रकारचे चार्ट तयार करू शकतो, ज्यामुळे क्लिष्ट डेटासुद्धा सहज समजतो.
चला आता आपण समारोपाकडे वळूया. लक्षात ठेवा, योग्य कामासाठी योग्य साधन निवडणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. अगदी थोडक्यात सांगायचं तर फरक खूप सोपा आहे. MS Word हे संवाद साधण्यासाठी आहे, म्हणजे पत्र, अहवाल, रेझ्युमे तयार करण्यासाठी. आणि MS Excel हे विश्लेषणासाठी आहे, म्हणजे डेटा संघटित करणे, त्यावर गणितं करणे आणि चार्टद्वारे सादर करण्यासाठी. तर आता आपल्याकडे आपल्या कल्पना प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि आकड्यांमधनं सत्य शोधण्यासाठीची साधनं आहेत. मग आता विचार करा, तुम्ही तुमचं पुढचं काम कशात करणार? वर्डमध्ये एखादी कथा मांडणार की एक्सेलमध्ये त्याचं विश्लेषण करणार? योग्य साधन निवडा आणि सुरुवात करा.